मंडळी, भाऊजींच्या रागातून मेहुण्यानं घेतलंय एक आव्हान. बघूया आव्हान पूर्ण होत आहे की त्यातली हवा निघून जाते ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. ए रसिका, अगं रसिका दे ना ग चहा. रविवारच्या दिवशी तरी देत जा ना वेळेत चहा मला प्लीज. रसिका ए रसिका काय झालं? असं कसं झालं? ए रसिका शांत हो. ए रसिका शांत हो. ए बघ, बाबांचं वय झालंच होतं तुझ्या. शांत हो. बाबांना काही झालेलं नाहीये माझ्या. बाबा अचानक तू रडायला लागलीस, मला कळलं नाही का म्हणजे. आपला ओंक्या. आपला बिपला बोलणं घट. आपला नाही, तुझा भाऊ आहे म्हणून तो या घरात आहे. आपला बिपला काही नाही. हे असं कसंही बोलताना तेच जिवारी लागलंय माझ्या भावाच्या. आणि तो घर सोडून गेलाय. ओंक्या घर सोडून गेलाय? खुश काय होताय तुम्ही? मला ना ओंक्या घर सोडून गेला? बापरे. अरे अरे अरे, सुंटी वाचून खोकला गेला रे. असं नका म्हणू. तो नुसता घर सोडून नाही गेलाय. जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेण्याचा मेसेज केलाय त्याने मला. असलं काय करणार नाही तो. काय मेसेज केलाय त्याने? हे असलं काय नाही करत. अहो नाही, खरंच केलंय. आणि हे बघा, आता व्हिडिओ मेसेज पण केले. माझी उघडायची हिंमतही होत नाही. व्हिडिओ मेसेज केलाय? बघू जरा. थांबा, प्ले करतो. ताई, ओंक्या, भाऊजी मला माफ करा, तिला नसतो करत ना. पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाहीये. असं नको म्हणू बाळा. भाऊजी, तुम्ही काल माझ्याशी भांडलात. मग भांडून तर काय करू? मी तुमच्या मोबाईलचा हॉटस्पॉट काय मागितला, एवढूच्या कारणावरनं तुम्ही मला ऐकवलात. माझा स्वाभिमान दुखावलात तुम्ही भाऊजी. तुमच्यामुळे झालं सगळं. माझ्यामुळे काय झालंय? हॉटस्पॉट मागतो त्याला म्हटलं तुझे स्वतःचे रिचार्जचे पैसे तुला कमवता येत नाहीत, एवढंच तर बोललो. भांडलो काय? कसे वागता तुम्ही? ऑन करा हा ते. करतो, प्ले करतो. हा मला माहितीये भाऊजी, तुम्ही व्हिडिओ पॉज करून माझ्याबद्दल माझ्या ताईशी काहीतरी वाईट साईट बोलत असतात. मला माहितीये. हो ओंक्या, पण ताई ऐकते ना तुझं. बोल बाळा. अरे भाऊजी, तुम्ही झोपलेल्या नागाला डिवचलंय. आता हा नाग उभा झालाय, फळं काढून उभा झालाय. ए, आता माघार नाही रे, आता माघार नाही. अरे कल आएगा तो ओंकार करोड़पति बन के आएगा, वरना इस दुनिया से चला जाएगा भाऊजी. वो क्या जानेगा मेरी पौज ए भाऊजी. रोज खाता है मैं मटन साऊजी, तुम चिड़ी भाकरी खाऊजी, और लोग तुम्हें बोलेंगे जाऊजी जाऊजी जाऊजी. ओंक्या, ओंक्या, अत्यंत दळभद्री यमक जुळवून व्हिडिओ संपवलाय त्याने. काढा तुम्ही ना माझ्या भावाच्या यवकाच्या चुका काढा. माझा भाऊ घर सोडून गेला, जीवाचं बरं वाईट करून घ्यायचं म्हणतो, त्याचं काहीच वाटत नाही करणार तो. करोडपती नाही झालं तर घरी येणार नाही असं म्हणतो. मला खूप नाही tension करणार आहे. ग तो काही. गप्पा बसा तुम्ही. कशाला भांडलात? हॉटस्पॉट, मोबाईलच्या हॉटस्पॉट साठी तुम्ही माझ्या भावाशी भांडलात ना? गायचं काय मग त्याच्यात? सरळ सांग ना. तुम्ही गप्पा बसा. तुमच्यामुळे झालंय सगळं. मला माहितीये. नाही मी सोडणार नाही तुम्हाला. मी पोलिसांमध्ये जाणार. मी सगळे मेसेजेस दाखवणार, सगळे व्हिडिओ दाखवणार. ऐक शांत हो. एवढं तू पुढचा विचार करू नकोस. काय पोलिसांना मेसेज दाखवायचे आहेत आपण. शांत हो. मला पण टेन्शन आलंय ना रसिका. बघ, मी जातो. मी ओंक्याला शोधून आणतो. तू काळजी करू नकोस. हा तू थांब. नाही, तुम्ही नाही जायचं. तुम्ही जायचं नाही, मला माहितीये. तुम्ही जाल, मित्रांबरोबर चकाट्या पिटाल आणि मला येऊन सांगाल नाही ओंकार कुठे भेटलाच नाही. अगं असं नाही करणार मी रसिका. मी आणतो ना त्याला मी शोधून. ओळखते, मला यायचंय. अगं मी आणतो ना रसिका. येणार. ये चल. काय तुला माझ्या बरोबर यायचं ना ते एकदाच. चल. हा चल. मला माझ्या भावाला शोधायला ओंक्या, ताई, ओंक्या तू आलास? करोडपती होऊन आलास? मग कशाला आलास? मला थोडी भूक लागली म्हणून आलो. काय रे?
तुला माहितीये ना मला नाश्ता मिळाला नाही की माझं कसं होतं म्हणून मी आलो. मला माहितीये ना बाळा तुला भूक लागली ना ताईच्या हातचं खायचं नाही. ये बाबू ये ये. मी तुला खायला देणार. बस ना बस बस. मी लगेच खायला आणते तुझ्यासाठी. मी किती वाट बघत होते. असं वेड्यासारखं वागायचं असतं. नाही. ताई किती घाबरली माहितीये तुला. नाही नाही वेडा कुठचा. भूक लागली नाश्ता हवाय नाश्ता आणते. घ्या बस. नाश्ता आणायला चाललीये. लाज नाही वाटत ताईने जीवाचं रान केलं होतं इथे. जीव द्यायच्या धमक्या देतोस. मारू जीव नका, द्यायच्या मारू धमक्या नका देतोस. त्याला, मारू हा? नका. करोडपती व्हायला गेला होतास ना. का आलास मग आत्ता. का आलास. ते भूक लागली म्हणून आलो मी. मला भूक लाज नाही वाटत. नाश्ता करायचे पैसे नाहीत करोडपती नका ना व्हायला. मारू तुम्ही. तो जाईल परत. शांत राहा. अजिबात मध्ये बोलायचं नाही. या बाजूला ये. या बाजूला ये लगेच. इकडे ये. या बाजूला ये. सर इकडे. सोड इकडे. उभा राहा. फणा दाखव. मला तुझा फणा दाखव ओंकार. तो थोबाड बंद ठेव. दाखवेल नंतर. शांत राहा. मला तुझा फणा दाखव. मोठ्या तोरात बोलला होता ना रे व्हिडिओ मध्ये. माझ्या नागाला डिवचलंय. नाग उभा केलाय. हे काय वाक्य आहे. नाग उभा केलाय. हा फणा दाखवणार होता. दाखव ना फणा दाखव मला. नाक जरा भूकेला आहे. थोडस खातो आणि मग दाखवू का. रात्रभर काय खाल्लं नाहीये मी भाऊजी. अरे रे रे. आणि सकाळी सगळे पैसे सुलभ शौचालयाला गेले माझे. मला भूक लागली आणि मग मला काही सुचेना. मग म्हटलं की ताईच्या हातचे पोहे खाईन आणि मग मला सुचेल आणि मग मी परत जाईन. ताईच्या हातच्या पोह्यांची आठवण आली. हो ताई पोहे देणार. मग असं का वागायचं ना. मला माया कर ना. हो ना. काही माया करायची नाही त्याला. माया करतेस. तुझ्या माया करण्यामुळेच बिघडलाय तो. तुला पोहे खायचे ना. इकडे बस. इथे बाजूला बस. इकडे बस. 2 पोहे आण आणि चहा आण. नसतं म्हणाल तरी मी आणणारच होते. नाही आणायचे. बाहो में चले आ. फालतू आहेस का काय. बावळटेस तर अशी. तुम्हीच काय भंगार फॅमिली आहे रे ही. शुअर भाऊ बे करशील गप्पा. मला वाटलं तुम्ही सुरुवात केली म्हणे तू. बांडगुळा. अरे बांडगुळ पण सौम्य शब्द आहे रे तुझ्यासाठी. थोडंसं तू बेकार आहेस रे. तू काय म्हणाला होतास व्हिडिओ मध्ये मला. मी खाताऊ मटन सावजी. नागपूरला गेल्यावर तर्री पोह्यांवरची तर्री तुला कोण फुकट देत नाही. कुठल्या जीवावर गेला होतास रे करोडपती व्हायला. ते मी काल तुमच्याशी भांडलो. रात्री खाली गेलो आणि रमीची ऍड बघितली. खेळा रमी करोडपती होण्याची हमी. मला असं वाटलं रात्री नाक्यावर खेळता रमी खेळता सकाळपर्यंत मी करोडपती होईन. झालास. अरे भिकाऱ्या लाचारा. अरे हा रमीच्या जीवावर करोडपती व्हायला गेला होता रसिका. तुमची मिशी कधीतरी वाढेल या भरवशावर मी लग्न केलं की नाही तुमच्याशी. आतापर्यंत वाढली का नीट मिशी. खोटी चिकटवावीच लागतीये ना. मिशीचं का काढतेस मध्ये तू. माझ्या मिशीमुळे आपला संसार अडलाय. हा उलट हा दळभद्री जर नसता ना आपल्या घरात तर आज 2 छोटे हात असते ही मोठी मिशी खिचायला. कशाला मरायला आलास रे परत. हा तोऱ्यात गेला होतास मग आलास कशाला. मी पोहे खायला आलोय. मला खूप भूक लागली आहे भाऊजी. प्लीज मला पोहे खाऊ द्या ना. ताईच्या पोह्यांचा वास ऐकून मेलेलाही जागा होतो. मला थोडं पोटात. ओंक्या मी आणते तुझ्यासाठी. तू 2 मिनिटं थांब करू. अजिबात आणायचं नाही रसिका. इथे बस तू. मी आणणार. तू बोलला होतास ना तोऱ्यात. काय म्हणाला होतास. भाऊजी तुम्हारे इगो के छाताड पे मैं नाचेगा. नाच ये माझ्या इगोच्या छाताडावर नाच. ये माझ्या इगोच्या छाताडावर नाच. नको ये ना नाच ना. उभा राहा, नाच नाच. तुला पोहे खायचेत ना. मी सांगेन ते करायचं. करशील. तू एक पोहे दे इकडे. त्याला हावरटपणा करू नका. शांत राहा. मला खायला नाही घेतलेत मी. त्याला द्यायचे नाहीत. शांत राहा. का नाही देस. ना पोहे खायचेत. नाचून दाखव चल. नाही नाचते तो. त्याला कुठे नाचायला सांगितलं. शांत राहा. मला ए तुला पोहे पाहिजेत. इकडे ये. हा चलो नाच के दिखाओ. चला नाचा. आहो नको. नाचायचं ए, ओंक्या नाचू नको. नाच. नाचू नको. नाही केला. मस्त झाला परफॉर्मन्स. मकरंदा
अतिशय लवेबल कॉमेडी. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये भावावर प्रेम करणारी अशी जर बहीण असेल तर त्याचं अर्कचित्र फार उत्तम पद्धतीनं उभं केलं. रसिका, तू खूप छान ती भोळीबाबडी बहीण, आणि ओंकार, तू धमाल केलीस. ह्याच सिरीजमध्ये तू इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःला सादर करत राहतो, आणि पृथ्वीचा तुला जो जबरदस्त सपोर्ट आहे सात्विक संतापाचा, तो खरोखरीच तो आतून आल्यासारखा सतत वाटत राहतो. आणि त्यामुळे ह्या विनोदाची एक वेगळी गंमत आणि एक वेगळी फॅमिली म्हणून तुम्ही रजिस्टर आहातच, पण आजचाही सादरीकरण तुमचं अफलातून होतं. क्या बात आहे, अभिनंदन.